कधी-कधी एका छोट्याशा मुलाच्या तोंडून निघालेलं एक वाक्य मोठमोठ्या माणसांचं आयुष्य उद्ध्वस्त करून जातं आणि काही वेळा तेच वाक्य एका तुटलेल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्याचं कारणही ठरतं. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती फक्त एका कोर्ट केसची नाही. ही गोष्ट आहे एका 7 वर्षाच्या छोट्या मुलीची, जिच्या डोळ्यात भीती होती, मनात हजारो प्रश्न होते आणि छातीत दडलं होतं एक असं गुपित, जे तिनं त्या दिवशी कोर्टात सांगितलं आणि पुढच्या काही सेकंदात तिच्या वडिलांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. आई रडू लागली आणि संपूर्ण कोर्टरूम काही क्षणासाठी शांत झालं. कारण त्या मुलीने जे सांगितलं ते ऐकायला कोणीच तयार नव्हतं. पुणे जिल्हा न्यायालय. त्या दिवशी कोर्टात खूप शांतता होती. समोर बसले होते समीर देशमुख, वय अंदाजे 38 वर्ष. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात झोप नाही आणि मनात एकच भीती. आज जर माझी मुलगी माझ्या विरुद्ध बोलली तर मी तिला कायमचं गमावेन. त्याच्या समोर बसली होती त्याची पत्नी माधवी देशमुख. चेहरा रडून सुजलेला, डोळ्यात राग, पण कुठेतरी आत अजूनही तुटलेलं प्रेम. कारण हे दोघं एकेकाळी एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. 8 वर्षांपूर्वी समीर आणि माधवीचं लग्न झालं होतं. सगळं अगदी सुंदर होतं. छोटंसं घर, मोठी स्वप्न आणि एकमेकांवरती जीवापाड प्रेम. समीर एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करायचा, तर माधवी एका शाळेत शिक्षिका होती. पैसे फार नव्हते, पण आनंद खूप होता. कधी रात्री उशिरा चहा बनवून दोघं गच्चीवर बसायचे. कधी छोट्या छोट्या गोष्टींवर भांडायचे आणि मग काही वेळात पुन्हा हसायचे. सगळं अगदी चित्रपटासारखं होतं, जोपर्यंत त्यांच्या आयुष्यात सई आली नव्हती. सई, त्यांची 7 वर्षांची छोटी परी. गोल चेहरा, मोठे डोळे आणि कायम हसणारी. समीर तर तिच्यावर जीव टाकायचा. ऑफिसमधून थकून आल्यावरती तो सर्वात आधी सईला मिठी मारायचा. माझी राजकुमारी कुठे आहे? आणि सई धावत येऊन त्याच्या गळ्यात पडायची. माधवी ते पाहून हसायची आणि म्हणायची, तुम्हा दोघांना बघितलं की वाटतं मी घरात तिसरीच आहे. सगळं अगदी परफेक्ट चाललं होतं. पण कधी कधी आयुष्य सुंदर चालू असतानाच नशीब शांतपणे सगळं हिरावून घेण्याची तयारी करत असतं. हळूहळू समीर बदलायला लागला. कामाचा ताण वाढत होता. उशिरा घरी येणं, फोनवर कायम कोणाशी तरी बोलणं, चिडचिड, राग आणि शांतता. माधवीला वाटलं कामामुळे असेल, पण एका रात्री सगळं बदललं. रात्री 11:30 वाजले होते. समीर अजून घरी आला नव्हता. फोन लावला, उचलला नाही. माधवी चिंतेत होती. सई झोपली होती. अचानक दरवाजा उघडला. समीर आत आला, पण तो वेगळाच दिसत होता. चेहऱ्यावर तणाव, डोळे चुकवणं आणि एक विचित्र शांतता. माधवीनं विचारलं, एवढा उशीर? फोन का उचलला नाही? समीरने फक्त एवढंच उत्तर दिलं, ऑफिसचं काम होतं. पण त्या रात्री पहिल्यांदाच माधवीला त्याच्या बोलण्यात खोटेपणा जाणवला. 1 दिवस, 2 दिवस, 1 आठवडा आणि मग महिने. दोघांमध्ये अंतर वाढायला लागलं. घरात संवाद कमी झाला. हास्य संपलं आणि एका दिवशी माधवीला समीरच्या शर्टच्या खिशात एका हॉटेलची रिसिप्ट सापडली. 2 लोकांसाठी डिनर. रात्री 9:45. पण त्या दिवशी समीर म्हणाला होता, मी ऑफिसमध्ये होतो. माधवीच्या हातापायांना थरकाप उडाला. मनात एकच प्रश्न, समीर माझी फसवणूक करतोय का? पण तिला अजून एक गोष्ट माहीत नव्हती. या सगळ्यात जास्त तुटत होती ती छोटी सई. कारण एका रात्री सईनं स्वतःच्या डोळ्यांनी असं काही पाहिलं, जे पाहिल्यानंतर ती तिच्या वडिलांपासून घाबरू लागली. आणि याच कारणामुळे ती त्या दिवशी कोर्टात उभी राहिली आणि तिच्या तोंडून बाहेर पडणार होतं एक असं रहस्य, ज्यामुळे सगळं बदलणार होतं. कधी कधी मोठ्या माणसांच्या भांडणामध्ये सगळ्यात जास्त तुटतो ना, तर ते एखादं नातं नाही, तर एका लहान मुलाचं निरागस मन. त्या रात्रीनंतर माधवी बदलली होती. तिच्या मनात सतत एकच प्रश्न घुमत होता, समीर खरंच बदललाय की मीच जास्त विचार करते? पण मनाला शंका लागली की माणूस सत्य शोधल्याशिवाय शांत राहत नाही. दुसऱ्या दिवशी समीर ऑफिसला गेल्यावर माधवीनं त्याचं कपाट उघडलं. काही विशेष सापडेल अशी अपेक्षा नव्हती. पण एका जुन्या फाईलच्या खाली तिला एक छोटंसं इन्व्हलप दिसलं. हात थरथरत होता, हृदय जोरात धडधडत होतं. तिनं ते हळूहळू उघडलं आणि आत काय होतं माहिती आहे? काही फोटो समीरचे एका अनोळखी बाईसोबत. दोघं हसत होते कॉफी शॉपमध्ये. एका फोटोमध्ये तर ती बाई समीरच्या खांद्यावरती डोकं ठेवून बसली होती. माधवीच्या डोळ्यात पाणी आलं. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. तिला विश्वासच बसत नव्हता. ज्याच्यावरती मी इतकं प्रेम केलं, तो माणूस मला असा धोका देतोय? आणि ती तिथेच जमिनीवर बसली आणि रडू लागली. पण त्या क्षणी तिच्या मागून एक छोटासा आवाज आला, आई. ती पटकन मागे वळली. ती होती सई. सईनं निरागस डोळ्यांनी विचारलं, आई तू का रडतेस? माधवीनं पटकन डोळे पुसले. नाही गं बाळा, पण लहान मुलं खोटं खूप लवकर ओळखतात. सई शांत झाली आणि हळूच आईला मिठी मारली. आई, बाबा पुन्हा तुला ओरडले का? माधवी काही सेकंद शांत राहिली.
कारण हा प्रश्न तिला आतून हादरवून गेला. सईने हे का विचारलं? ती हळू आवाजात म्हणाली, का ग असं विचारतेस? सई काही बोलली नाही, फक्त खाली बघत राहिली आणि अचानक ती म्हणाली, आई, बाबा आधीसारखे राहिले नाहीत. हे ऐकून माधवीच्या अंगावरती काटा आला. काय म्हणायचंय तुला? सईनं हळू आवाजात सांगायला सुरुवात केली. काल रात्री मी झोपले नव्हते. मी पाणी प्यायला उठले होते आणि मी बाबांना कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं. माधवीचं हृदय थांबल्यासारखं झालं. काय बोलत होते बाबा? सई थोडी घाबरली. तिनं आईचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, बाबा म्हणत होते थोडे दिवस अजून, मग सगळं संपेल. माधवीच्या डोक्यात जणू वीज चमकली. सगळं संपेल म्हणजे? कोणाशी बोलत होते? का बोलत होते? हजारो प्रश्न, पण उत्तर एकही नाही. त्या रात्री समीर घरी आला, पण यावेळी माधवी शांत बसली नाही. तिने सरळ ते फोटो त्याच्या समोर फेकले. हे काय आहे समीर? समीर काही सेकंद शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसत होती. माधवी, मी एक्सप्लेन करतो. एक्सप्लेन? ती ओरडली. काय एक्सप्लेन करणार आहेस? की तू दुसऱ्या बाईसोबत फिरतोयस? की तू मला खोटं बोलतोयस? घरात पहिल्यांदाच एवढं मोठं भांडण झालं. आवाज इतका मोठा होता की छोट्या सईची झोप उडाली. ती घाबरत बाहेर आली आणि तिनं पाहिलं तिचे आई बाबा एकमेकांवर ओरडत होते. मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही, माधवी रागात म्हणाली. बस, पुरे झालं सगळं. समीर ओरडला. तुला वाटतंय तसं काही नाही. मग सत्य काय आहे? सई कोपऱ्यात उभी होती. तिचे डोळे भरून आले होते. ती थरथरत होती, कारण तिने तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच आईबाबांना एवढं तुटताना पाहिलं होतं. अचानक समीरची नजर सईवर पडली आणि तो शांत झाला. तो तिच्याजवळ गेला. बाळा? पण सई 2 पावलं मागे गेली, घाबरत. त्या क्षणी समीरच्या हृदयात काहीतरी तुटलं. कारण ज्या मुलीसाठी तो जीव द्यायला तयार होता, तीच आज त्याच्यापासून घाबरत होती. पण खरं वादळ अजून यायचं बाकी होतं. कारण 2 दिवसांनी माधवीनं कोर्टात केस टाकली. मला घटस्फोट हवा आहे. आणि तिच्यासोबत राहणार कोण? आई की बाबा? याचा निर्णय देणार होती ती छोटी सई. पण कोर्टात सईनं जे सांगितलं ते ऐकून समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा एखादं नातं तुटतं ना, तेव्हा फक्त 2 माणसं वेगळी होत नाहीत, तर एका लहान मुलाचं पूर्ण जगच तुटून जातं. आणि सईचंही तसंच झालं होतं. 2 आठवड्यानंतर पुणे जिल्हा कौटुंबिक न्यायालय. त्या दिवशी वातावरण खूप गंभीर होतं. समोर माधवी एका बाजूला बसली होती. डोळे रडून लाल झालेले, पण चेहऱ्यावरती कठोरपणा. जणू तिनं मनाशी काहीतरी ठरवलंच होतं. दुसऱ्या बाजूला समीर बसला होता. चेहरा उतरलेला, दाढी वाढलेली, डोळ्यात अपराधीपणा आणि मनात एकच भीती. आज सईनं मला नाकारलं तर? त्यांच्यामध्ये बसली होती छोटीशी सई. हातात तिची छोटीशी बाहुली, डोळ्यात भीती आणि मनात हजारो प्रश्न. तिला अजून एवढंच कळत होतं, आई बाबा आता आधीसारखे एकत्र राहणार नाहीत. न्यायाधीश देशमुख सरांनी फाईल बंद केली आणि शांत आवाजात विचारलं, सई, तुला कोणासोबत राहायचं आहे? आईसोबत की बाबांसोबत? कोर्टात अचानक शांतता पसरली. माधवीनं सईकडे पाहिलं, समीरनेही. दोघांच्या नजरेत भीती होती. कारण त्यांच्या आयुष्याचा निर्णय आता त्या 7 वर्षाच्या मुलीच्या तोंडून बाहेर पडणार होता. सई शांत होती. तिनं डोकं खाली घातलं. तिच्या छोट्या बाहूंनी बाहुली घट्ट पकडली. काही सेकंद संपूर्ण कोर्ट शांत. मग तिने हळू आवाजात म्हटलं, मला मला आईसोबत राहायचं आहे. हे ऐकताच समीरचा चेहरा फिक्का पडला. त्यानं हळूच डोळे बंद केले. पण त्याचं सगळं संपलं होतं. पण अचानक देशमुख सरांनी विचारलं, ठीक आहे बाळा, पण असं का? तुला बाबांसोबत का नाही राहायचं? हा प्रश्न ऐकून सई अचानक घाबरली. तिनं आईचा हात पकडला आणि डोळ्यात पाणी आलं. समीरचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याला वाटलं काहीतरी खूप चुकीचं घडणार आहे. सई काही सेकंद शांत राहिली. मग तिनं थरथरत बोलायला सुरुवात केली. कारण मला बाबा आता आवडत नाहीत. समीरच्या डोळ्यात पाणी आलं. पण खरा धक्का अजून बाकी होता. देशमुख सरांनी शांतपणे विचारलं, का गं बाळा? बाबा तुला ओरडतात का? सईनं डोकं हलवलं. नाही. मग मारतात? नाही. मग? सई अचानक रडायला लागली आणि पुढचं वाक्य बोलली, कारण बाबा खोटं बोलतात. संपूर्ण कोर्ट शांत. समीरची मान खाली गेली. माधवीच्या डोळ्यात पुन्हा राग भरला. पण सई इथे थांबली नाही. ती रडत रडत पुढे म्हणाली, एका रात्री मी बाबांना ऐकलं होतं. ते कोणाशी तरी फोनवरती बोलत होते. समीर अचानक ताठ झाला. त्याचा श्वास वाढला. सई पुढे म्हणाली, बाबा म्हणाले थोडे दिवस अजून, मग सगळं संपेल. कोर्टात कुजबूज सुरू झाली. न्यायाधीशही गंभीर झाले. माधवीचा चेहरा बदलला. कारण हेच वाक्य सईनं आधी तिला सांगितलं होतं. देशमुख सरांनी विचारलं, आणखी काही ऐकलंस का बाळा? सईने डोळे पुसले आणि अचानक असं काही बोलली ज्यामुळे समीरच्या पायाखालची जमीन सरकली. बाबा त्या दिवशी रडत होते.
सगळे थांबले. समीरनं डोकं वर केलं आणि बाबा म्हणाले होते, माझ्या मुलीला काही होऊ नये, फक्त काही दिवस. माधवी गोंधळली. काय? सई पुढे म्हणाली, मी बाबांना एका डॉक्टर काकांसोबत बोलताना पाहिलं होतं. बाबा खूप रडत होते आणि म्हणाले, माझी किडनी घ्या, पण माझ्या मुलीला वाचवा. कोर्टात पूर्ण शांतता. माधवी स्तब्ध, समीरच्या डोळ्यात अश्रू. कारण आजवर ज्याला ती धोकेबाज समजत होती तो माणूस एक खूप मोठं सत्य लपवत होता. पण तो डॉक्टर कोण होता? समीरनं सत्य का लपवलं? आणि त्या फोटोमधली बाई कोण होती? जेव्हा हे सत्य कोर्टात समोर आलं तेव्हा माधवीला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. कधीकधी आपण जे डोळ्यांनी पाहतो ना ते सत्य असेल असं नाही. काही वेळा एखादा माणूस खोटं बोलत नसतो, तो फक्त आपल्या माणसांना तुटताना पाहू इच्छित नसतो. कोर्टात काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. कोणाचाच आवाज नव्हता, फक्त माधवीच्या वेगानं चाललेल्या श्वासांचा आवाज आणि समीरच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू. माधवी स्तब्ध झाली होती. तिला काहीच समजत नव्हतं. किडनी? सईला वाचवा? हे काय चाललं आहे? तिनं थरथरत्या आवाजात विचारलं, समीर हे सगळं काय आहे? समीरनं डोकं खाली घातलं. जणू वर्षानुवर्ष मनात लपवलेलं दुःख आज बाहेर पडणार होतं. न्यायाधीशांनी शांत आवाजात म्हटलं, मिस्टर देशमुख, तुम्ही सत्य सांगितलं पाहिजे. समीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू बोलायला सुरुवात केली. साधारण 6 महिन्यापूर्वी सई अचानक शाळेत बेशुद्ध पडली होती. माधवी दचकली. काय? पण डॉक्टरांनी तर विकनेस सांगितला होता. समीरने डोळे बंद केले आणि म्हणाला, कारण मी तुला खोटं सांगितलं. माधवीचा आवाज थरथरला. का? समीरने डोळे भरले. कारण मला भीती वाटत होती. जर तुला सत्य कळलं तर तू पूर्णपणे तुटशील. तो पुढे म्हणाला, डॉक्टरांनी सांगितलं होतं सईच्या किडनीमध्ये गंभीर समस्या आहे आणि ट्रीटमेंट खूप महाग होती. माधवीच्या पायाखालची जमीन सरकली. तिला श्वास घेणंही कठीण झालं. नाही, हे खोटं आहे. समीर रडत म्हणाला, मी रोज हॉस्पिटलमध्ये जात होतो. तिचे रिपोर्ट्स दाखवत होतो. डॉक्टर म्हणाले, जर डोनर मिळाला नाही तर. तो वाक्य पूर्ण करू शकला नाही कारण त्याचा आवाज अडखडला. शई शांत बसली होती. तिला काहीच समजत नव्हतं. फक्त तिचे बाबा रडत होते. समीरने पुढे सांगितलं, मी डोनर टेस्ट केली आणि माझी किडनी मॅच झाली. कोर्टात पुन्हा शांतता. माधवी रडत होती. मग तू मला सांगितलं का नाहीस? समीरने हसण्याचा प्रयत्न केला पण आवाज तुटला. कारण मी तुला रोज तुटताना पाहू शकत नव्हतो. आणि ते फोटो? माधवीने विचारलं. ती बाई कोण होती? समीर काही सेकंद शांत राहिला आणि मग म्हणाला, ती हॉस्पिटल कॉन्सलर होती. ट्रीटमेंटच्या पैशासाठी इन्शुरन्स आणि लोन प्रोसेस करत होती. माधवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि तो हॉटेल बिल? समीर हलकच हसला. डॉक्टर आणि काउन्सलर सोबत मीटिंग होती सईच्या सर्जरीबद्दल. माधवीला आता स्वतःचाच राग येत होता. तिनं आठवलं कसं तिनं त्याच्यावरती ओरडलं, त्याला धोकेबाज म्हटलं, सईपासून दूर केलं आणि थेट घटस्फोटाची केस टाकली. समीर शांतपणे म्हणाला, मी चुकीचा होतो, मग तुला सांगायला हवं होतं. पण मला फक्त माझी मुलगी वाचवायची होती. आणि तेवढ्यात छोटी सई हळूहळू उठली. ती बाबांकडे गेली. समीरने डोकं खाली घातलं होतं. त्याला वाटलं आता ती मला कधीच माफ करणार नाही. पण पुढच्या क्षणी सईनं त्याला घट्ट मिठी मारली आणि रडत म्हणाली, बाबा, तुम्ही मला सोडून जाऊ नका. समीर तुटून रडू लागला. पण ही गोष्ट इथे संपली नाही. कारण पुढच्या काही मिनिटात न्यायाधीशांनी असा निर्णय दिला ज्यामुळे पूर्ण कोर्टाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि माधवीने समीरसमोर असं काही केलं जे पाहून सगळे शांत झाले. काही वेळा एका गैरसमजामुळे आपण त्या माणसाला चुकीचं समजतो. तो आपल्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावत असतो. कोर्टात प्रत्येकजण शांत होता. समीरच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आणि छोटी सई त्याला घट्ट मिठी मारून रडत होती. बाबा, तुम्ही मला सोडून जाऊ नका. मी चूक केली. समीरच्या छातीत काहीतरी तुटलं. त्यानं सईला जवळ घेतलं आणि डोळे बंद केले. नाही गं बाळा, मी तुला कधीच सोडून जाणार नाही. हे ऐकताच माधवी तिथेच बसून रडू लागली. कारण ज्या माणसाला ती गेल्या अनेक महिन्यांपासून दोष देत होती तो तर एकटाच सगळं दुःख सहन करत होता. तिने आठवलं त्या रात्रीचं भांडण, ती वाक्य, ती चीड, ती शंका आणि अचानक तिला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. ती हळूहळू उठली, समीर जवळ आली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, समीर. समीरने तिच्याकडे पाहिलं. माधवीच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मला माफ कर. संपूर्ण कोर्ट पुन्हा शांत झालं. मी तुला समजूनच घेतले नाही. मी फक्त जे दिसलं त्यावर विश्वास ठेवला. समीर काही बोलला नाही, फक्त शांतपणे तिच्याकडे बघत राहिला. माधवी पुढे म्हणाली, तू एकट्यानंच एवढं सहन केलंस आणि मी तुला चुकीचं समजत राहिले. तिचा आवाज तुटला. मी खूप वाईट पत्नी ठरले.
हे ऐकून समीरने हलकंच डोकं हलवलं. नाही माधवी, चूक तुझी नाही, मीच सत्य लपवलं. मी तुला सांगायला हवं होतं. दोघेही रडत होती आणि त्या सगळ्यात छोटी सई दोघांचा हात पकडून उभी होती. ती रडत म्हणाली, आई बाबा तुम्ही पुन्हा भांडू नका. मला जुनं घर परत हवंय. आपण पुन्हा एकत्र राहूया ना. हे वाक्य ऐकताच माधवी तुटून पडली. ती खाली बसली आणि सईला मिठी मारत म्हणाली, हो बाळा, आता काहीच होऊ दे. आपण पुन्हा तुटणार नाही. देशमुख सर काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी चष्मा काढला आणि शांत आवाजात म्हणाले, मी अनेक केस पाहिल्या, घटस्फोट, भांडण, द्वेष. पण आज मी पहिल्यांदाच एका वडिलांचं प्रेम इतक्या जवळून पाहतोय. संपूर्ण कोर्ट पुन्हा शांत. मिस्टर आणि मिसेस देशमुख, माझा निर्णय सांगण्याआधी मी एकच सांगू इच्छितो. नातं तुटण्याचं सर्वात मोठं कारण चूक नसते तर संवादाचा अभाव. तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं आणि गैरसमजांना सत्य मानलं. माधवीची मान खाली गेली. जज पुढे म्हणाले, पण आजही तुमच्या डोळ्यात एकमेकांसाठी प्रेम दिसतं आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मुलीला घर हवं आहे. त्यांनी फाईल बंद केली. म्हणून ही कोर्ट तुम्हाला आणखी एक संधी देतं. केस डिसमिस. हे ऐकताच माधवीच्या डोळ्यात पाणी आलं. समीर काही सेकंद शांत राहिला, जणू त्याला अजून विश्वास बसत नव्हता. आणि पुढच्या क्षणी सई आनंदानं ओरडली, आपण पुन्हा एकत्र राहणार. ती दोघांना मिठी मारली आणि कदाचित बऱ्याच महिन्यानंतर त्या तिघांनी एकत्र रडले होते. आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपल्याला काही गोष्टी चुकीच्या दिसतात, पण प्रत्येक गोष्टीमागे एक सत्य असतं जे डोळ्यांनी दिसत नाही, मनाने पाहावं लागतं. जर समीरनं वेळेवर सत्य सांगितलं असतं, कदाचित हे सगळं घडलंच नसतं. आणि जर माधवीने एकदा शांतपणे विचारलं असतं, तर कदाचित त्यांचं घर इतकं तुटलं नसतं. म्हणून कधीही गैरसमजाला नात्यापेक्षा मोठं होऊ देऊ नका. कारण कधीकधी एक संवाद पूर्ण आयुष्य वाचवू शकतो. जरी कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, नात्यात सर्वात महत्त्वाचं काय, प्रेम की विश्वास?